Groping in the dark, trying to figure this out. No lights, no sound. I've been making friends with the feeling of doubt, but I still try to hold this high. क्या क्या कुछ काम नहीं करते तुमको पैसा नहीं दूंगी मैं. Trying to question why. Say take it day by day, but it's hard when there's no sunlight. Try to make sense if there's nothing wrong. मागून गाड्या येतात वगैरे काय आम्हाला काय फरक नाही पडत. तर आज आहे लग्नाचा दिवस. काल हळद होती पूजा आणि प्रीतमची. प्री वेडिंगचे शॉर्ट्स तर आम्ही तुम्हाला दाखवले. आम्हाला गाडी ठोकेल आम्हाला. प्री वेडिंगचे शॉर्ट्स दाखवले सर्व गोष्टी. आणि आज लग्नाचा दिवस आहे. हळदीचे एवढे शॉर्ट्स आम्ही कवर नाही केले कारण मोजकेच शॉर्ट्स घ्यायचे होते, त्याच्यामुळे तो ब्लॉग नाही कवर केला. पण आता वेडिंगचा मेन आहे. वेडिंगचा इव्हेंट असा आहे की देवळामध्ये लग्न आहे. क्लायंट आपले पोचतील मे बी 8:30पर्यंत. आणि आम्ही पण आता गाडीवरून तुप्पा आणि वेगामध्ये निघतो आहे. पंकज आणि मी ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन जसं आमचं नेहमीच असतं ब्लॅक अँड व्हाईट ते करून निघालो आहे. मागून गाड्या येतात वगैरे काय आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही ब्लॉग बनवण्यामध्ये आता सध्या लक्ष केंद्रित करतो आहे. आता 170च्या स्पीडने जाणार आहोत. आणि पंकज 2 गोल्स आल्या काहीतरी. मस्त मस्त हां मजा येते. गारवा हवेत. ओके. तो सामान बघू शकता तुम्ही. दाखवू कसं मला समजत नाही. आणि आम्ही आता निघतो आहे. बाकीचे शॉर्ट पंकज कवर करेल. होस्टिंग दिसतील तुम्हाला. हां आणि होस्टिंग पण करेल. कुठे आहे? अरे लोकेशन आपलं पेल्लार फाटा ना. पेल्लार फाटा नाला सुपर अर्धा तास आहे. हां इकडून अर्धा तास आहे. इथे मी आता वसईच्या एव्हरचंद सिटीमध्ये. ठीक आहे. हां वसईला जातो आहे. पहिला काम आहे थोडं. काय आहे थोडं काम म्हणत असं ते सांगून ते करून आम्ही निघतोय फटाफट. ओके. Don't trust me, forgive me, you have to find a way. टर्निंग आहे म्हणून. आणि हे पण घातलंय ना काय होतं त्याला कपडे ना. कोर्टा बिटा आहे त्याच्यासोबत जाऊ. आणि बेटा पण आहे आपलं. आकाश बिर्जे कुठे आहे रे? आठवण येते मला. आता स्वप्नातच येतो कधी शाळेची स्वप्न आली तर. अरे मला काय अरे शाळेवरती आपण शॉर्ट फिल्म बनवायला पाहिजे. मी काय आलं ना ग्रुपमध्ये बघितली एक व्हिडिओ. करूया ना भाई. आपलं फ्री झालो ना तर असे काहीतरी उलटा पालट शॉर्ट फिल्म किंवा जसं आपण शाळा दाखवू. चालू आहे. ब्रिजवर चाललो आम्ही आता. वसईचा ब्रिज आलाय ईस्ट वेस्ट. एका मित्राकडे एक ॲक्सेसरीज ठेवलं आम्ही ते कलेक्ट करायला. ते कलेक्ट करून मग निघणार. ते कलेक्ट करून मग आम्ही निघू. थेट जाणार मग. थेट एकदम थेट. हा बालचा ब्रिज कोसळला आहे. Liars are all the same. It's never better when mistakes are made again. हा ट्रकला जाऊन दिलं तर वाटत नाही. मागे बस पुढे ट्रक. म्हणजे आम्ही काय मरायचं का? Never better when. तर आम्ही चाललो आहे आता पेल्लार पाड्याला. संतोष भुवनच्या रस्त्याने. नालासोपारातलं फेमस संतोष भुवन आहे. मस्त सनराईज बघू शकता. हां सनराईज बघू शकता. सकाळचे 8:30 वाजले जातात. आणि ट्रॅफिक किती मिळेल माहिती नाही. पेल्लार फाटा इकडून बहुतेक 30 मिनिटाच्या अंतरावरती. 30 नाही 25 मिनिटं. पेल्लार फाटा नाही हे ते मंदिर 30 मिनिटावरती दाखवतं आपल्याला. ट्रॅफिक चालू झाले आम्हाला आता. आणि रिक्षासाठी CNGची रिक्षासाठी नाही बरोबर. ऑलमोस्ट CNGची लाईन आहे गॅस भरण्यासाठी. बाजूला पेट्रोल पंप आहे. हां बाजूला गॅस पेट्रोल पंप आहे. गॅस ट्रॅफिकमधून कवर करत जातो आम्ही आता. थोडं स्टँड्स वगैरे त्यामुळे अगदीच कट टू कट नाही जाता येते. पण चाललो आहे हळूहळू धीम्या गतीने. हां ही CNGची लाईन आहे रिक्षांची. मोस्टली नालासोपारातले जेवढे पण रिक्षावाले आहेत तिथे येत असतील CNG भरायसाठी. रिक्षाला लागणार नाही असं. हे बघा CNGची लाईन आहे. हां भाई ते रिक्षावरचे आम्ही स्लोगन्स वाचतोय. रिक्षा आणि काहीतरी युनिक बघितलं. हां आणि रिक्षावरचं जे मॅरिड झालं ते समजू शकतात ते लोक. आणि वाचता दाखव पंकज. दाखवलं काय लिहिलंय वाच. वाचलं. वाच ना. आय एम मॅरिड डू नॉट डिस्टर्ब. आय एम ऑलरेडी व्हेरी डिस्टर्ब.
म्हणजे लोकांचं सरळ स्पष्ट म्हणणं आहे की आय एम मॅरिड, डिस्टर्ब करू नका. तर मी ऑलरेडी आयुष्यात लग्न करून डिस्टर्ब झालेलो आहे. आगे आगे भाई, आगे आगे आगे, आगे आगे. आगे हा नाव सांग त्याला, नाव सांग. जाधव ब्लॉग, जाधव जाधव. क्रिएटिव्ह ब्लॉग सांग. ओके, आता जस्ट हायवेला क्रॉस केला, लेफ्ट टर्नला आम्हाला दिसलं शेष नागलिंग मल्लीनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट. सो इथून सरळ डायरेक्शननी वरती जायचं आहे. मग आपलं मंदिर आहे, जे आपलं लोकेशन आहे आजचं लग्नाचं. सो आता आम्ही नेक्स्ट चाललो आहे. मंदिर आलेलं आहे अशा प्रकारे. आहे भरपूर आहे बघ, आणि भरपूर सिनारिओ आहे इकडे पण आहे. इथे हां. शूट करण्यासारखं. हे आहे शेषनाग लिंग शिव मंदिर. सो फायनल त्याला दाखवा. पूजा आमची ब्राईड रेडी झाली आणि सर्व विधिशास्त्र चालू आहे. आणि मध्येच आम्ही ब्लॉगचं कंटेंट पण घेतो आहे. टाईम भेटला म्हणून मध्ये मध्ये शूट पण चालू आहे. फुल टाइम आहे आपला. हां, फुल टाईम आहे. कसं वाटतं पूजा, काय भारी रिॲक्शन? वाटतंय, असं वाटत नाही की लग्न होतंय अजूनपर्यंत. अजून वाटत नाही म्हणजे बोलते ना अभी तक फिलिंग नाही आली का? फीलिंग तो आ गई पर विश्वास नहीं हो रहा. विश्वास टक्के चालू होतील तेव्हा. ओके, आता फायनल लग्नाला उभे राहणार आहेत दोघी जण पण. सो बघू, प्रीतमचे पण मध्ये मध्ये आम्ही बाईट्स घेतो. आणि महाराष्ट्र का थोडा भर दिया की हां, मस्त कसं वाटतं महाराष्ट्र? कसं वाटतं? भारी वाटते. एकदम एक नंबर ना, रीती रिवाज सर्व. तो स्टार्ट होगा, बाकी है. Yes. मुझे ट्रेलर था क्या? एनर्जी कशी होती? टीचर होता. एनर्जी तो बहुत अच्छी है. रात भर नींद तर हाँ. हुई नहीं है. झोपा काढते. झोपा काढत तर नाही, झोपा काढते. सो शूट चालू आहे आमचं, बघू शकता. हे देऊळ आहे पूर्ण. आणि अनुष 2 टप्पे पार पडले असं बोलू शकतो का? आता मंगलाष्टक आहे. पुण्यवचन झालं आहे दोघांचंही, नवरा नवरीचं. आणि मध्ये मध्ये आमचं शूट चालू आहे. माझ्याकडे R8 आणि पंकजकडे आहे सोनीचा M3 आहे. सो मागे आमच्या हायवे आहे ना पंकज, गुजरात हायवे ना. विरारचा. सो चालू आहे, मध्ये मध्ये तुम्हाला शॉर्ट्स दाखवू आम्ही. जास्त काय बोलत नाही, तर शूट्सवरती फोकस करतोय. पंकज असं स्मूथ शूट चालू. हां, एकदम स्मूथ चालू आहे, रिलॅक्स आहे, काय टेन्शन गुरुजी नाही. पण मस्त आहे, दाखवच तुम्हाला. हां, गुरुजींना घेऊ, ब्लॉगमध्ये घेऊ. पण शॉर्ट मस्त येतात आणि सर्व चांगलं सगळं. सो मध्ये मध्ये क्लिप्स येतीलच तुम्हाला, ठीक आहे. मैं ब्लॉग निकाल रही हूँ आज पंकज भाई का. ये वेल्ले भाई मुझसे काम करवा रहे हैं और दूसरे वो रहे पंकज भाई. फोटो तो खींचते नहीं है मेरा, बस टाइम पास करते हैं. कर रहे क्या क्या कुछ काम नहीं करते, तुमको पैसा नहीं दूंगी मैं. प्लीज साइड. पंकज भाई ये आए भाई शूट Yes, करने के लिए. मेरा नाम निखिल है, आपको तो पता ही मेरा ही ब्लॉग है. और दूसरे ये पंकज भाई दादा. आपले आहेत या प्रकारे. काफर चेंज झाले. तिची बहीण रिंकी पिंकी चिंकी त्याच्यामधली काही एक नंबर फोटो काढलेला आहे. कॅन्डिडेट ते तिचे. आता अजूनही काढते बघा, रिंकी चिंकी पिंकी. दादा आता निखिल थोडे मंदिराचे शॉट घेतोय. मस्त असं सुंदर मंदिर आहे. छान असं. तर फायनली शूट संपलं आमचं लग्नाचं, वेडिंगचा दिवस संपला आहे. हे मंदिर आहे पाठीमागे, जे मगाशी गोष्टीने दाखवलं ते आता कव्हर करतो. शंकरांचं मंदिर आहे. हे शिवलिंग आहे, आतमध्ये गाभारा आहे त्यांचा, ठीक आहे. देवळात लग्न झालं. पंकज भाई सामान आहे बघ. आमची अवस्था कधी कधी अशी होती की सामान घ्यावं लागतं, पण ठीक आहे, प्रोफेशनचा भाग आहे. सो एवढा लोड आमच्यावरती येत नाही. हे आजूबाजूचा एरिया पण दाखवतो तुम्हाला. हे बघा माझ्या पाठीमागे बघा, पुढे नका बघू. देऊळ बघा केवढं मोठं आहे ते, म्हणजे एकदम मुंबईच्या ठिकाणी, मुंबईच्या म्हणजे नालासोपारासारख्या ठिकाणी एवढं हायवेला शांत मंदिर आहे. समोर हायवे म्हणून गाड्यांचा हां,
मंदिरात शांतता आहे. सो आम्ही हळूहळू करून बाहेर निघतो आता. अयो वजन झालं आहे सामान जरा, त्याच्यामुळे जरा लफडी होत आहेत. पण हा हायवे पाठीमागे, हा बघा दाखवतो थोडा जवळ जाऊन. भारी दिसतोय की नाही काय माहिती. हां गुजरात हायवे. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा. पंकज भाऊ दमलेले आहेत तुम्ही लोक. जमलेलो आहे, थकलेलो हां आहे. सो आता निघू आम्ही पटापट. आणि इथून आम्हाला जायचं आहे बाईकवरती, बाईक आहे आमची. तिथून मग सरळ घंटानाथ, संध्याकाळच्या वेळेचा घंटानाथ झालेला आहे. आमची पण निघायची वेळ झाली. सो आता आम्ही पण निघतोय फटाफट. वाइंडअप केलं, बाईकवरती बसू, गाडीवर बंद करतोय. हां निघतोय असं झालं आहे. पण जस्ट दाखवणं गरजेचं आहे ना तुम्हाला. तर उतरतोय पायऱ्या. उंच आहे तसं, मस्त आहे. ओके हां ते खाली उतरून दाखवतो ना. अशा प्रकारे निखिलने आता ब्लॉगची जबाबदारी माझ्यावर सोडवलं आहे. मी पार पाडणार आहे. हे बघू शकता मंदिर, सुंदर मंदिर आहे, छान. आता परतीचा प्रवास आमचा चालू होईल. निखिल तयार झालेला आहे. येस गाडीची चावी कुठे आहे? तुझ्याकडे आहे. हो एंडिंग मुमेंट्स विचार करून 2 बॅटऱ्या हरवल्यास. यस कॉन्फिडन्स आहे मला त्याच्यावरती. जो आता शूट संपवून आम्ही चाललो आहे घरी. फायनली घरी जातो आहे. घरी जातानाचा आनंद वेगळा. आणि कंटेंट पण भेटला आम्हाला बऱ्यापैकी. म्हणजे खूप पहिला वेळ असेल अशी काय प्रॉपर की लग्न झालं आहे आणि कपलने एवढा वेळ दिला आम्हाला. चांगलं कॉपरेट केलं दोघांनी पण. अक्षरशः कंटाळले. कारण कसं हिंदू संस्कृतीमध्ये उपवास हे ते भरपूर रिच्युअल्स थकतात त्यामुळे ऑलरेडी. आणि विधी पण भरपूर असते. तरी पण त्या सर्वामधून त्यांनी आम्हाला जवळजवळ शूटसाठी भरपूर वेळ दिला. जेव्हा ब्लॉग बघतील ते त्यांना आणि व्हिडिओज पण बघतील एडिट झालेले, तर त्यांना पण मजा येईल. सो एक एक सामान ठेवू आता गाडीवरती. ही बाईक आहे आमची मस्तपैकी. हां चावी बघतो, चावीची गडबड आहे. अशा प्रकारे आम्ही निघालो आहे. येस सो इतकं सर्व सामान असं पॅक करून ॲक्टिवावरती. सो आता तुम्हाला दाखवतो परतीचा प्रवास. लेट्स गो गाईज. जे आमच्या डोक्यावरती सतत आहे. हा कोणी लावलं गाडी? अरे यार कोणाची गाडी आहे? असे करतात ना, नवीन आहे वाटतं. माझ्यासारखं आहे वाटतं. काय निघेल सो ती गाडी लागली आहे आणि त्याच्यामुळे बस बी सर्व अडकले ट्रॅफिक. तरी निघा. बाईक जाईल काय? तू नको घुसव, नाही तर परत मारतील आपल्याला. बायका निघतात. बायका निघाल्या. ओके आई मोबाईल पडेल. अरे हे बघा बस जवळून बघा. आम्ही आता क्रॉस करतो तिला. हां एक नंबर. सो मस्त रोड आहे ॲक्च्युली हा पण.
ऍक्सिडेंट होता तिकडे, पण सनसेट बघा. हां दाखवतोय मी तुम्हाला. टेन्शन घेऊ नका ना भाई साहेब, जेव्हा आपण करतो काम तेव्हा होतं वातावरण जाम. सनसेटचा टाईम आहे बाबा. आरामात चालू. शूट पण होतं, फिरणं पण होतं, काम पण होतं, पैसा पण मिळतो. अजून काय पाहिजे आपल्याला. सो प्रवास संपला आमच्या इकडे. शूट पण झालं, प्रवास पण भरपूर झाला. भरपूर किलोमीटर चाललो आम्ही आणि आता फायनली पंकजला मी त्याच्या घरी सोडतो आहे इथून आणि मी माझ्या घरी जातो. आणि त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे करून आजच्या दिवसाचं जे शूट वगैरे होतं ते इकडेच संपतो आहे. इथेच हा ब्लॉग पण संपवतो आम्ही. आणि उद्या रिसेप्शन आहे ना. हां एनर्जी डाऊन झाले, सो आराम वगैरे करायचं आहे. सो उद्या रिसेप्शन आहे. उद्या रिसेप्शन आहे पूजाचं. सो थर्ड ब्लॉग उद्या पडेल म्हणजे त्याचं जे पण आहे ते त्याच्या ओके. हां त्याच्यामध्ये सर्व फुटेजेस वगैरे कवर करू आम्ही. रिसेप्शनचा कसा शॉट आहे, कसा सीन आहे, काय कपड्यात वगैरे ते तिकडे सांगू. एक्सप्रेशन तर बघा भाई एक नंबर. सो ब्लॉग खतम, मिलते फिर, बाय बाय.